नमस्कार मित्रांनो, मी एका खड्ड्यात आता उभा आहे. त्याचं कारण असं की मला असं वाटतं की आमचं शासन प्रशासन सरकार आम्हाला खड्ड्यातच टाकायला निघालं आहे. हे खड्डे जे आहेत ना, हे बाजूला एक गार्डनचं काम चालू आहे. गोवर्धन गाव आहे माझ्या मागे, त्याच्या बाजूला एक महानगरपालिकेचं गार्डन आहे आणि तिथं आम्ही उभे. आम्ही तिथं शहानिशा केली, कारण आमच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की शहानिशा केल्याशिवाय काही बोलायचं नाही. हे खड्डे प्लांटेशनसाठी घेतले. कुठलं प्लांटेशन आहे आम्हाला माहीत नाही, पण हे महानगरपालिकेच्या झाडांसाठी घेतलेलं आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारलेलं आहे, याच्यानंतर महानगरपालिकेच्याही लोकांना विचारणार आहे की हे खड्डे नेमके कोणत्या प्लांटेशनसाठी. माझ्याबरोबर शेतकरी आणि नाशिकच्या फॉरेस्टमध्ये, नाशिकच्या प्लांटेशनमध्ये प्रचंड काम करणारे दत्तूभाऊ ढगेत आणि माझ्या डाव्या हाताला पिंपळगाव बावल्याचे अक्षय भावलेत. हे शेतकरी लोक आहेत, हे टेक्निकल याच्यातलं कळणारे लोक आहेत. मला काही शंका आहेत, मला काही शहानिशा करायचं आहे म्हणून मी यांना घेऊन आलो आहे. दत्तूभाऊ, कुठलंही झाड लावायचं असेल, याच्यासाठी जे काही तुम्ही खड्डे बघताय महानगरपालिकेने केले, याचं डिस्टन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं? 2 मिनिटं थांबा ती गाडी. खरं तर याचं टोमॅटो पीक 6 महिने टिकतं आणि त्याचं लागवड करताना आम्ही कमीत कमी आता 5 फूट मधलं अंतर धरतो आणि 5 बाय 2 लावतो, 5 बाय 1.5 फुटावर लावतो. आणि हे अंतर म्हणजे हे अंतर काय इतकं छोटं अंतर ठेवलं आहे का, म्हणजे त्याच्यावर काय बोलावं. मी तर माझे शब्दच बंद पडले की महानगरपालिकेचे जे उद्यान अधीक्षक बसले ते नेमके म्हणजे काय, त्यांना कोणती डिग्री मिळालेली आहे किंवा काय ते. बरं, मला माझ्या माहितीप्रमाणे ते शेतकरी डिग्री ठीक आहे, पण त्यांना समजायला पाहिजे ह्या गोष्टी. आणि जे कुंभमेळा मंत्री म्हणत होते की झाडांचं खड्ड्यांचं काम चालू आहे, ते हेच असावं की काय, अशी आम्हाला शंका येते. तुमची जळगावची केळी आहे तिकडली, ती तरी एवढी लावता का? तिचं आम्हाला अंतर माहिती आहे, 10 बाय 10 लावता, 9 बाय 9 लावता किंवा काय 8 बाय 8 लावतात. अरे ते काय असावं की काय बोलावं याच्या, मला तर म्हणजे अवघड आहे. अक्षय, तू आल्या आल्या काहीतरी एक टिप्पणी केली. तुला काय वाटतंय? तू यंग जनरेशनचा मुलगा आहे. आम्ही हे कदाचित हे नसेल चालत. आल्या मी बोललो ही तांबाट्याची सरी आहे. तांबाट्याची सरी सुद्धा थोडी लांब राहते, कारण पावडर मारण्यासाठी किंवा हवा खेळती राहण्यासाठी आपण शेतामध्ये थोडं डिस्टन्स ठेवतो. तांबाट्याचं कोणतंही लागवड असो, कोणते पीक असो. आणि आता हे झाडं जर लावायची असेल त्यांनी कमीत कमी 8 बाय 8 तरी लावायला पाहिजे होती, म्हणजे हवा खेळती राहील आणि झाडांना पुढं जे झाड वाढणार आहे ते कमीत कमी मोठं तर झालं पाहिजे. एकमेकात फांद्या शिरले, त्याला हवा तर खेळती पाहिजे वाढायला. त्याच्यामुळे आता हे का केलंय, कसं केलंय, आता मनपाचे अधिकारी येतील त्यांनाही आम्ही विचारतो. काय आमचे पैसे वाया जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे. हे काय आम्हाला सोशल मीडियावर नाही खेळायचं आहे कोणाबरोबर, पण आमचे पैसे वाया जातात. आम्ही टॅक्स भरतो, आम्ही खताच्या गोण्यांवरही टॅक्सच भरतो, आम्ही शेतकऱ्याचे पोरं शहरात जाऊन कमावतात त्याच्यावरही टॅक्सच भरतो, शहरातले जे लोक कमावतात तेही टॅक्सच भरताय. तर आमचे पैशांनी कोणतरी डिझेल टाकलं, आमच्या पैशांनी कोणतरी JCB आणला, ते जे पैसे वाया जात आहेत ते पैसे वाया जाऊ नये. आणि तुमचं काम चुकायच्या आधीच तुम्हाला बरोबर करण्याची एक संधी. जर खरं तर तुम्ही झाडं तोडलेच नाही पाहिजे, त्याच्यासाठी झाडं इकडे लावले नाही पाहिजे, पण जर लावतच असाल, कुठल्याही कामासाठी लावत असाल, ते जरा सुधरवा. आणि तुम्हाला कळत नसेल, तुम्हाला माहीत नसेल की याच्यात कसं करायचं, तर आमच्याकडे आहेत ना एक्सपर्ट माणसं, यांचं ओपिनियन घ्या. आणि नाशिककरांनो, आमच्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही काय AI-BIचा वापर केला असेल असं तुम्हाला वाटेल तर इथं या. हे गोवर्धन गावात आहे ना, काय आम्ही तपोवनात गेलो, आता सगळे तपोवनात जाऊन बसले. खरं काय आहे, जिकडं जे काही घडतंय तिथं नागरिकांनी सजग राहून पाहणं गरजेचं आहे. याच्यात काही चुकीचं नाही. तुम्ही कुठलंही बेकायदेशीर काम करत नाही, कुठल्याही शासनाच्या कुठल्याही कामात तुम्ही अडथळा आणत नाही. तुम्ही जर इथे येऊन फक्त पाहणी केली तर त्याला काही चुकीचं नसतं त्याच्यात. तर हे सुलावाईनकडे जो रोड वळतो ना, गंगापूर रोडवरून, तिथून लगेच पहिलंच गार्डन आहे, त्याचं काम चालू आहे. तिथे येऊन हे खड्डे बघून जा. काही मीडियावाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काहीतरी चुकीचं बोलतोय, तसंही चालेल, कारण आम्ही इथं मीडियाच्या एका रिपोर्टवरनं चाललो आहे. मीडियात आम्हाला एक बातमी दिसली की हे खड्डे घ्यायचं काम चाललेलं आहे. अजून आम्हाला कुठं दिसलं तर आम्ही तिथंही जातो. उलट महानगरपालिकेला आम्ही मदत करतो की अरे जरा व्यवस्थित काम करा. धन्यवाद.